दुसरा प्रकरण वास्तव संख्या. वास्तव संख्येमध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्यांचा संच, पूर्णांक संख्यांचा संच येत असतात. नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3, 4 या नैसर्गिक संख्या आहेत. हा संच n या अक्षराने दर्शवतात. लिहिताना n बरोबर 1 महिरपी कंसात लिहितात 1, 2, 3, 4 डॅश अनेक संख्या येत असतात. पूर्ण संख्या संच म्हणजे नैसर्गिक संख्या संच आणि शून्य यांच्या संयोग संचास पूर्ण संख्या संच म्हणतात. तो W या अक्षराने दर्शवतात. W बरोबर महिरपी कंसात 0, 1, 2, 3 डॅश 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 अनेक संख्या येतील शून्यापासून पुढे. पूर्णांक संख्या संच म्हणजे नैसर्गिक संख्या संच शून्य आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या यांच्या संयोग संचाला पूर्णांक संख्या संच म्हणतात. तो I या अक्षराने दर्शवतात. I बरोबर वजापासून सुरुवात होते. डॅश डॅश -3, -2, -1 0, 1, 2, 3 डॅश डॅश अनेक संख्या काय होत असतात येत असतात. सराव संच 2.1. पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. त्याच्यातील पहिला प्रश्न 13/5. आपण काय करायचं, याला भाग लावून घ्यायचा. जर पूर्ण भाग गेला तर ते खंडित आहे आणि पूर्ण भाग गेला नाही तर अखंडित आहे. बघूया, साधा भाग लावून घेऊया. 5 दुने 10 राहिले किती 3. पॉईंट देऊन 0 घेतला. 5 30. किती वाक्य आले? 0 आले. म्हणजे ही संख्या जी आहे ती कशी आहे? खंडित आहे. म्हणून लिहिताना कसं लिहायचं की 13/5 या संख्येचे दशांश रूप खंडित आहे. कारण ही संख्या जी आहे ती काय होतं, पूर्ण भाग जातो आणि पूर्ण भाग जात असल्यामुळे याला आपण काय बोलतो, खंडित बोलतो. कारण आपल्याला याचा जो भाग आहे, याचं जे उत्तर आहे आपल्याला काय आलेलं आहे, 13/5 बरोबर 2.6 आलेलं आहे. इथं खंडित झालेलं आहे, पूर्ण भाग गेला, म्हणून याला काय बोलतो आपण, खंडित बोलतो. 2/11. आता 2/11 जे आहे आपण भाग लावून घेऊया, बघूया कसा भाग जातोय तो. जर पूर्ण भाग गेला तर खंडित आहे, जर पूर्ण भाग गेला नाही तर अखंड आवर्ती आहे. 2/11 आणि 2ला 11ने भागायचं आहे. पहिलाच भाग जात नाही त्यामुळे आपल्याला 0चा भाग लावावा लागेल. नंतर पॉईंट देऊन 0 घ्यावा लागेल. 11 के 11 राहिले, किती 9 राहिले. पुन्हा 0. 11 8 88.
पुन्हा राहिले किती 2, पुन्हा तेच संख्या आली. म्हणजे हे खंडित होत नाही. कारण का तर आपल्याला पुन्हा काय होणार आहे, याच्या 0 घेतल्यानंतर 20 होईल. पुन्हा आपण 20 आल्यानंतर पुन्हा आकडून पुन्हा भाग लागेल आपल्याला 11 8 88. म्हणजे ही काय होते, खंडित होत नाही. तर या संख्या, ही जी संख्या आहे, म्हणजे असं उत्तर आपल्याला कसं येणार आहे, 211 बरोबर किती आलं, 0.18 जे आहे ते काय होणार आहे, पुन्हा येणार आहे. आणि पुन्हा येणार आहे म्हणून त्याच्या डोक्यावर काय करायची, रेष मारायची. आणि ते कसे होणार आहे की 211 या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे. कारण पुन्हा काय होणार आहे, ही संख्या येणार आहे, त्यामुळे ही अखंड आवर्ती आहे. तिसरं गणित आहे 29/16. भाग लावूया, बघूया आपण. 29 इकडे 16 भाग जातो का बघा. 16 1 16 वजाबाकी करूया. 3 1 पॉईंट देऊन 0 घेऊया. 16 7 12 16 8 28 असे 128. वजाबाकी करूया, 2 राहतील. पुन्हा 0, पुन्हा 16 1 16, पुन्हा किती राहतील, 4 राहतील. 16 दुने 32, पुन्हा किती राहतील, 8. 16 पंचे 80. म्हणजे या ठिकाणी पण काय झाला, पूर्ण भाग गेला. आणि पूर्ण भाग गेला म्हणून ही कशी आली, खंडित आवर्ती आली. मग येताना आपण कसं लिहिणार, 29/16 बरोबर 1.8125. म्हणजेच 29/16 या संख्येचे या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे. कारण पूर्ण भाग गेला, आणि पूर्ण भाग गेल्यामुळे आपण काय झालं, इथं बाकी 0 आले. म्हणून या परिमेय संख्येचे दशांश रूप कसं आहे, खंडित आहे. 17/125 भाग घालूया, बघूया. तर 17 तर 125 न भाग घालवायचा. पहिला भाग जायला काय नाही, 0 घेऊन 0चा भाग लावावा लागेल. पुन्हा 17 घेऊन 0 पॉईंट इथं देऊन 0 घ्यावा लागेल. 125 1 125, 10तून 5 गेले 5, चला 7तून 3 गेले 4, 45 त्याच्यात 0 घेतला. 125 1 125, 125 दुने 250, 125 त्रिक 375, 375, 10तून 5 गेले 5 राहिले. अच्छा, 15तून 8 गेले 7 राहिले 75. तेव्हा 0 घेतला. आणि 125 किती येतात, 6 पंचे 30, 6 दुने 12, 12 3 15, 1 6 1 6 7, 750. 125 750. म्हणजे वजाबाकी केली, किती आलं आपल्याला, 0 आलं ना. म्हणजेच आपल्याला लिहिताना कसं लिहावं लागेल,
17,125 बरोबर 0.136. 17/125 या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे. 6 बघूया भागला 11 6 6 राहिले किती 5 पॉईंट देऊन 0 घेतला. 6 8 48 राहिले किती 2 0 घेतला. 6 18 राहिले किती 2 पुन्हा 6 18 पुन्हा तीच संख्या येते आणि तीच संख्या येत असल्यामुळे ही कसली आहे अखंड आवर्ते आहे. एकच संख्या येते पुन्हा पुन्हा. उत्तर लिहिताना कसं लिहावं लागेल 11/6 बरोबर उत्तर किती आलं 1 पॉईंट. ही 3 डबल येत आहे ना त्यामुळे इथं पॉईंट असं देऊन टाकायचं वरती पॉईंट द्यायचा. लिहायचं काय की 11/6 या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ते आहे. असं लिहायचं कारण पूर्ण भाग जात नाही बाकी राहते पुन्हा 2 येणार आहे त्यामुळं ही अखंड आवर्ते येणार आहे. प्रश्न दुसरा पुढील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. पहिलं गणित आहे 127/200 असं दिलं आहे. भाग लावायचा याला 127/200. आता 127 ला 200 ने भाग जात नाही मग पॉईंट द्यायचा. इथं 0चा भाग लावेल. मग आपण काय करायचं 127 वरती असं 0 घ्यायचं. 200 ने भाग घालवून घ्यायचा. 200 ने भाग कसा जाईल 200 सक 6 × 12 1200 पुन्हा राहणार किती 70 पुन्हा 0 200 त्रिक 600 पुन्हा राहील 100 त्या 0 याचा 205 1000 इथं बाकी येईल 0. म्हणजे उत्तर याचं लिहिताना आता खंडित वगैरे लिहायचं नाही तर लिहिताना कसं फक्त लिहायचं 127/200 बरोबर 0.635 असं उत्तर लिहायचं. पुन्हा लक्षात आलं ना 127 ला 200 ने भाग जात नाही म्हणून काय करा 0चा भाग लावला. हे 1270 झालं. 200 सक 1200 वजाबाकी गेली 70 येणार तेव्हा 0 येणार. 200 त्रिक 600 700तून 600 गेले राहिले 100 त्याच्यावर 0 घेतला आणि 205 1000 असा भाग लावायचा. पहा गणित 25/99. पहिला काय कसं भाग लावायचा 25 ला भाग लावायचा 99 ने 0चा भाग लागेल 25 येईल. पुन्हा याच्यावर 0 घ्यायचा पॉईंट देऊन. पण 99 दुने 198 99 दुने 198 वजाबाकी करायची राहतील किती 52 राहतील.
त्याच्यावर पुन्हा 0 घ्यायचा. 520 झाले बरोबर. 99 पाचा किती येतील? 495. वजाबाकी करा. 10तून 5 गेले, 5 राहिले. अच्छाला 12तून 10 गेले, 2 राहिले. पुन्हा ही 25 संख्या आली, म्हणजे पुन्हा आपल्याला हाच भाग येणार आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा ही संख्या येणार आहे. म्हणून लिहिताना कसं लिहायचं की 25/99 बरोबर 0.25. पुन्हा पुन्हा ही आवर्ती होणार आहे म्हणून इथं काय करायचे? 12 द्यायचा. या चिन्हाला 12 असं बोललं जातं. 23/7 या संख्येला बघूया, भाग लावण्याचा प्रयत्न करूया. इथं आपल्याला 23 लिहावं लागेल. इथं 7 भाग लावून घ्यायचा. 7 दुने 7 त्रिक 21 राहिले किती? 2. पॉईंट दिला, 0 घेतला. 7 दुने 14. पुन्हा काय करायचं? 20तून 14 गेले, राहतील किती? 6. पुन्हा 0 घ्यायचा याच्यामध्ये. 60 झाले. 7 56. पुन्हा किती राहतील? 4. 7 35. पुन्हा राहतील 5. 7 49. पुन्हा राहील 1. पुन्हा 0. 7 7. पुन्हा राहतील 3. पुन्हा आपल्याला इकडे करूया. पुन्हा याचे 30 होतील बरोबर. इथं 0 घेतला तर पुन्हा 7 चौक 28. पुन्हा किती येतील? पुन्हा 2 येतील. पुन्हा 0. म्हणजे इथं 20 आलं पहा. इथं पण किती येतील? 20 येतील. म्हणजे पुन्हा हा भाग चालू आहे. पुन्हा 7 दुने 14. पुन्हा पुन्हा ही संख्या येणार आहे. पुन्हा आपल्याला हाच भाग पुन्हा येणार, लक्षात ठेवा. म्हणून लिहिताना कसं लिहायचं की 23/7 बरोबर 3.285714 ही संख्या काय होणार आहे? पुन्हा आपल्याला येणार आहे. त्यामुळे वरती बार द्यायचा, लक्षात ठेवा. तर गणित 4/5 भाग लावताना काय करायचं? 4 घ्यायचं आणि इकडे 5 घ्यायचा. 4ला 5ने भाग जाणार नाही म्हणून 0 घ्यायचा. 0चा पहिला भाग लावायचा पॉईंट देऊन. 85 40. इथं भाग छोटासा भाग आहे, पूर्ण इथंच होतो. पूर्ण भाग गेलेला आहे. त्यामुळे उत्तर लिहिताना आपल्याला कसं लिहावं लागेल? 4/5 बरोबर 0.8. इथं खंडित झालेली आहे संख्या. 5वं गणित 17/8 भाग लावायचा. 8 दुने 16. 1 राहिला, पॉईंट देऊया, 0 घेऊया. 8 1 8. पुन्हा 2 राहतील. 8 दुने 16. पुन्हा किती राहतील? 4 राहतील. 8 पंचे 40. या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे. बाकी किती आलेले आहे? 0. त्यामुळे लिहिताना आपण कसं लिहिणार आहे? 17/8 बरोबर 2.125. प्रश्न 3. पुढील परिमेय संख्या P/Q रूपात लिहा. त्याच्यातील पहिलं गणित आहे 0.6 असं गणित दिलेलं आहे. या गणितामध्ये लक्षात ठेवा कसं सोडवायचं, अतिशय सोपं आहे.
बारकाने लक्ष द्यायचं आहे. एक्स बरोबर काय करायचं 0.6 संख्या लिहिली. इथं किती पॉईंट नंतर किती संख्या आहे 1 आहे. 1 आहे त्यामुळे दोन्ही बाजूला काय करायचं 10 ने गुणून घ्यायचं. कितीने गुणायचं आहे 10 ने. 10 ने गुणलं तर किती होणार 10x बरोबर 6.6. कारण ही जी संख्या आहे ती पुन्हा पुन्हा येणार आहे. इथं आपल्याला पॉईंट दिलेला आहे त्यामुळे ती संख्या पुन्हा पुन्हा येणार होती 6. त्यामुळे 6 पॉईंट किती झाले 6 झाले पहा 10 ने गुणल्यामुळे. आता ही संख्या याच्यातून काय करायची वजा करायची. म्हणजेच 10x वजा x बरोबर 6.6 वजा 0.6 असं करून घ्यायचं. ही संख्या काय करायची याच्यातून वजा करायची. याच्यातून वजा केली तर 10तून 1 जे जाईल किती येणार आहे 9x येणार बरोबर. इथं किती येणार आहे 6 येणार. इथं 9 गुणिले आहे भागिले करूया. x बरोबर 6/9 म्हणजे x बरोबर काय येणार 6/9 आहे. 6/9 ला भाग जात असेल तर घालवून घ्यायचा. 3 न जाईल 3 दुने 6 3 त्रिका 9 म्हणजे x बरोबर काय होणार आहे 2/3 येणार आहे. 0.37 त्याच्यावरती बार दिलेला आहे आणि म्हणून काय करायचं आहे तशीच अगोदर लिहायची. तुम्हाला माहिती आहे काय करायचे x बरोबर 0.37 ही संख्या घ्यायची. आता बार आहे त्यामुळे 37 पुन्हा पुन्हा येणार संख्या आहे म्हणून आपण काय केलं x बरोबर 0.37 घेतले. इकडे किती संख्या दिसते पॉईंट नंतर 2 संख्या दिसतात 1 आणि 2 संख्या दिसतात त्यामुळे 100 ने गुणून घ्यायचं. 100 ने जर गुणलं तर काय होणार इकडे 100x इकडे गुणलं तर किती येणार 37.37 येणार. लक्षात ठेवा 100x बरोबर 37.37 येणार. आता ही संख्या आणि या संख्येची काय करायची वजाबाकी करायची. हे 100x वजा x बरोबर 0.37.37 वजा काय करायचं 0.37. या संख्येतून ही संख्या काय करायची आहे वजाबाकी करायची आपल्याला आहे. आणि वजाबाकी करत असताना इथे पहा इथे 100 मधून 1 जाईल किती येणार आहे 99x येईल बरोबर. याची वजाबाकी करा म्हणजे 37 ला 37 जाईल त्या पॉईंट नंतरची आणि राहणार पता किती आहे 37 राहणार आहे. म्हणजे x बरोबर इकडे गुणिले 99 इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले होणार. पण 37 छेद किती येणार आहे 99 येईल पहा. म्हणजे याचं उत्तर आपल्याला लिहिताना कसं लिहायचं की 0.37 या संख्येला जर आपण सोडवून घेतलं परिमेय संख्येप्रमाणे तर 37 छेद किती येणार आहे 99 असं उत्तर येईल. किंवा याला भागलं तर हे उत्तर येतं. 3.17 बार दिलेला आपल्याला आहे. मग काय करायचं आहे तसंच घ्यायचं. x बरोबर 3.17 इथं बार दिलेला आहे बरोबर. पॉईंट नंतर संख्या किती आहे 2 आहे त्यामुळे आपण काय करायचं याला 100 ने गुणून घ्यायचं. 100x बरोबर काय करायचं आहे की इथं 100 ने गुणलं 317.17 असं येईल पहा. कारण ही 17 पुन्हा पुन्हा संख्या आहे त्यामुळे 2 पॉईंट पाठीमागे सरकणार त्यामुळे 317.17 झालं. तर या संख्येतून ही संख्या काय करायची वजा करायची. म्हणजे 100x वजा इथं किती होणार आहे x लिहायचा बरोबर 317.17 वजा 3.17 अशी वजाबाकी करायची. मग ही वजाबाकी किती येणार 100 मधून 1 गेला तर किती येणार आहे 99x. आणि इथं वजाबाकी करताना या 17ला हा 17 जाईल पण 17तून हे 3 जातील येणार किती आहे 314. इथं 99 गुणिले आहे भागिले करायचं 314 भागिले किती होणार आहे 99 होईल. मग उत्तर लिहिताना आपल्याला काय करायचं की 3.17 बार आहे बरोबर किती येणार आहे 314 छेद किती होणार आहे 99 येईल पहा. अतिशय सोपं आहे. गणित आहे 15.89 असं दिलेलं आहे. 15.89 हा बार दिलेला आहे त्यामुळे ही संख्या पुन्हा पुन्हा येणार आहे. x बरोबर 15.89 बार आहे.
आता इथं पॉईंट नंतर संख्या किती आहेत? 2 संख्या आहेत, त्यामुळे कितीनं गुणायचं आपण? 100 गुणून घ्यायचं. 100x बरोबर 15. हे 2 पॉईंट पुढे सरकतील. या 2 संख्या पाठीमागे आपल्याला जावं लागेल. 89 पुन्हा येईल पहा. या संख्येतून ही संख्या काय करायची? वजा करायची. 100x वजा x 15 89.89 वजा 15.89 अशी वजाबाकी करून घ्यायची. 100 मधून 1 गेला किती येणार आहे? 99x. यांची वजाबाकी 89 ला 89 जाईल. याच्यातून 9तून 5 जातील, किती येणार आहे? 4. 8तून 1 गेला किती येणार? 7. 15 1574 येणार. 99 गुणिले x बरोबर 1574 भागिले किती येणार आहे? 99. म्हणजे उत्तर लिहिताना किती होणार आहे? 15.89 बरोबर 1574 भागिले 99 असं उत्तर येईल पहा. गणित आणि शेवटचं आहे हे बघा. x बरोबर काय ना 2.514. इथं बार द्यायचा. इथं पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 3 संख्या आहेत, त्यामुळे किती ना आपल्याला 1000 ने गुणावं लागेल. इथं 1000x आहे बरोबर. इथं 1000 ने गुणलं तर 2514.514 असं येईल पहा. मग या संख्येतून ही संख्या काय करायची? वजा करायची. 1000x वजा x बरोबर 2514.514 वजा 2.514 अशी वजाबाकी करायची. 1000 मधून 1 केला तर किती येणार? 999x बरोबर या 514 ला 514 झाले. याच्यातून ही संख्या झाली किती येणार आहे? 2512. 999 भागिले करा. 2512 भागिले किती होणार आहे? 999. समजलं का? सोपं आहे. आणि हा सराव संच संपलेला आहे.